हाय कुशल, काय क्युरियोसिटी आहे? मी विश्वकर्मा युनिव्हर्सिटी मधून आहे. बरोबर. सो जस्ट टू आस्क की याचा ESP काय, मेन ESP काय? बेसिकली कसं आहे ना, हे मँगलोरियन टाइल्सला एक सबस्टिट्यूट म्हणून आहे, प्रोडक्ट आहे. ओके. मँगलोरियन टाइल्स मध्ये काय होतं की वजन जास्त असल्यामुळे स्ट्रक्चर लोड ह्याचा जास्त जातं, स्ट्रक्चर हेवी करावं लागतं. दुसरं मँगलोरियन टाइल्स मध्ये तुमचं ब्रेकेज रेशिओ जास्त असते. त्याच्यानंतर मँगलोरियन टाइल्सचं अजून एक डिसएडव्हान्टेज असं आहे की आफ्टर सर्टन टाइम पिरियड त्याच्यावर एक अल्गी फॉर्मेशन येतं, कलर डिफॉर्म. हां, तर हे सगळं ह्याच्यात काउंटर केलेलं आहे. आणि दुसरं मेटलच्या कम्पॅरेटिव्हली ह्याला 1.8 mm ची स्टोन कोटिंग केलेली आहे, जे की प्रोटेक्टिव्ह लेअर टाईप आहे. आणि ह्याला 1340 ची विड्थ आहे आणि ती 420 चा ह्याचा लेंथ आहे. आणि पर्लिन सपोर्ट ह्याला म्हणजे आपल्याला 370 mm वर लागतो बेसिकली. आणि क्रॅकचं असं काय क्रॅक? ह्याला बेसिकली हे प्रॉडक्ट आहे ना, आपल्या इथं नवीन आहे. सिन्स 1957 दिस प्रॉडक्ट इज देअर इन फॉरेन कंट्रीज, म्हणजे फिलिपिन्स, व्हिएतनाम वगैरे. इट्स अ प्रूव्हन प्रॉडक्ट, इट हॅज अ प्रूव्हन हिस्ट्री. 70 वर्ष झाले बाहेरची लोक वापरतात ते, आपल्या इथं नवीन आहे. आणि ह्याला पील ऑफची वॉरंटी आम्ही नाही म्हणलं तरी ह्याला एक आहे ना 15 वर्षाची पील ऑफ वॉरंटी पण देतो, म्हणजे ह्याचे पापुद्रे वगैरे काही पडणार नाही. रिपेरेबिलिटी साठी काय असणार? ह्याला काय, ह्याचे स्टोन ग्रॅन्युल जे आहेत ना 220 डिग्रीवर ह्याचं आहे ना पेस्टिंग होतं. त्यामुळे तसं पर्पजफुली किंवा मेकॅनिकली डॅमेज फोर्सफुली काढले तुम्ही कसले शार्प ऑब्जेक्टनी तरच निघू शकतात. अदरवाईज सर्व्हिस लाईफ ह्याची 40-1 वर्ष आरामशीर भेटू शकते. कॉस्टिंग ह्याची आहे ना 80 रुपयापासून 120 रुपयापर्यंत जाते, म्हणजे स्क्वेअर फुटला. आणि स्ट्रक्चर लाईट वेट स्ट्रक्चर मध्ये तुमचं 25x25 च्या अँगल मध्ये बसू शकतो. आणि मटेरियल यूजचं काय, आपलं कुठले मटेरियल वापरले गेले? ह्याच्यात त्यांना बेस मटेरियल जे आहे ते गॅल्व्हॅल्यूम आहे. बसाल्ट स्टोनचे ग्रॅन्युल्स आहेत हे, जे की ॲक्रेलिक पॉलिमर मध्ये पेस्ट केलेले आहेत. आणि हे वॉशेबल आहे का वरतून? हो, ह्याला वॉश करू शकता, कारण हे एक्सपोज टू ॲटमॉस्फिअर 24 आवर्स 12 मंथ असणार आहे. रेनी सीझन, विंटर सगळ्याला हे एक्सपोज असणार आहे. त्यामुळे मेंटेनन्स वाईज तुम्ही याला रेग्युलरली क्लीन पण करू शकता. म्हणजे आता जर आपण असं याच्यात बीच किंवा जे कोस्टल रिजन असतो त्याच्याकरता बेस्ट आहे ऍक्च्युअली. हे काय हिल स्टेशन्स करता किंवा रिसॉर्ट. नारळ वगैरे पडतो तर ते ह्याला कारण काय 370 वर सपोर्ट असल्यामुळे तुम्ही ह्याच्यावर चालणं किंवा कुठल्याही माकडाने उडी मारणं किंवा नारळ पडणं ह्या गोष्टी ह्याला क्ले टाईल्सचे जे लिमिटेशन्स होते हे ह्याच्यात काउंटर केले. वगैरे असतं. ह्याच्यात 16 कलर्स येतात, 4 प्रोफाईल येतात. 4 प्रोफाईल मध्ये ही जी तुम्ही पाहताय ही स्लेट लिनी आहे, ही आयर्न क्रिस्टल आहे, ती क्लासिक वेव आहे. त्याच्या पलीकडे एक आहे ती तुमची हेरिटेज टाइल्स म्हणून. तर 4 वेगळ्या वेगळ्या डिझाईन मध्ये तुम्हाला हे टाइल्स भेटू शकतो. आणि हे साईज एकच असतं का? साईज फिक्स आहे. हे जो बॉक्स येतो 110 टाइल्सचा एक बॉक्स येतो. ट्रान्सपोर्टेशन करता कन्व्हिनियंट आहे, कार मध्ये टाकून लोक नेऊ शकतात. स्वतः फिट करणार की तुम्ही म्हणजे असणार? नाही, हे कुठलाही फॅब्रिकेटर आरामशीर बसू शकतो. फक्त जे कॉशन्स आणि इन्स्ट्रक्शन्स आहेत मॅन्युफॅक्चररचे ते फॉलो केले पाहिजे. फायर सेफ्टी आणि तुम्ही इन्सुलेशनचं काय, हीट इन्सुलेशन? हीट इन्सुलेशन करता कसं आहे ना, हे बेसिकली टेम्परेचर ह्याच्यातनं मेटल शीटशी कम्पेअर केलं तर 1-2 डिग्रीचा फॉल होतो. पण यांना जर मेजर डिफरन्स हवा असला तर याला फॉल सिलिंग किंवा इन्सुलेटिंग मटेरियल बिलो द शीट्स लावणं गरजेचं आहे. हा, रेन इम्पॅक्ट नॉईज जे म्हणतो आपण, पावसाचा तडतड आवाज आहे ना, त्याच्याकरता तुम्हाला मात्र आहे ना ह्याच्यात आहे ना 60% कम्पेअर टू मेटल शीट्स कमी आवाज येतो. पण क्ले सिलिंगच्या कंपॅरिझन मध्ये आता क्लेला काय होतं ना, थिकनेस जास्त असते, 10 mm ची थिकनेस असते. तर इन्सुलेटिंग कॉम्पोनंट क्लेचा जरा बेटर असतो. मास थिकनेस असल्यामुळे त्याचं ह्याच्यापेक्षा त्याच्यात थोडंसं चांगलं असणार. थँक्यू. थँक्यू. चलो, थँक्स.